नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आमरस कुणाला आवडत नाही असं कोणीही शोधून सापडणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीने लोक आमरस बनवत असतात. मी इथं 2 पद्धतीने बनवलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. अगदी फक्त 15 मिनटामध्ये दोन्ही आमरस माझे बनून झालेत. चला आपण पाहूया आता कसं करायचं. आता आमरस करताना आंबे निवडताना सुद्धा पिकलेले पाहून घ्यायचे. ज्यांना सुरकुत्या पडलेल्या असेल ना, असे आंबे घ्या शक्यतो. ते गोड पण असतात आणि त्याच्यामधून रससुद्धा व्यवस्थित निघला जातो. तर मी इथं हे अल्फान्सो आंबे घेतलेले आहेत. आता काय करते मी, जास्त आपले हातसुद्धा घाण होत नाही आणि अशा पद्धतीने जर आपण मँगो पल्प काढला ना, तर बिलकुल पसारासुद्धा होत नाही. आता हे आंबे स्वच्छ 20 मिनटं तरी आमरस करायच्या अगोदर मी पाण्यामध्ये ठेवले होते. आता काढून त्यांना फडक्याने पुसून घ्या आणि एकदाच जेवढ्या आंब्यांचं शक्य होईल ना, तेवढ्या सगळ्या आंबे असे चिरून घ्या, जेणेकरून आपला परत पुन्हा पुन्हा पसारा जास्त काही व्हायला नको म्हणून. आता पहा, एकदम छान असे ऑरेंज कलर आहे त्या आंब्यांचा. आमरस करताना नेहमी एकदम ताजे आणि व्यवस्थित पिकलेले आंबे घ्यायचे. खराब आंबे घेऊ नका. जे पिळून जर आंबे काढले ना, तर त्याच्या आत जर खराब असेल तर कळत नाही. म्हणून मी अगदी सोपी पद्धत आहे, याच पद्धतीने मी आमरस करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे किडलेलं वगैरे आपल्या आमरसामध्ये जात नाही. आता काय करते, डायरेक्ट मिक्सरचे भांडे घेते, म्हणजे दुसरे भांडंसुद्धा खराब व्हायला नको. आणि हे साल आहे ना, सरळ चमच्याने आहे ना संपूर्ण काढून घेते मी. आता इथं थोडेसे त्याच्यावर चमच्याने केलेलं आहे, मार्क वगैरे तसे नाही केले तरी चालेल, काहीच हरकत नाही. अगदी सोप्या पद्धतीने हे असं पटपट पटपट निघून जाते संपूर्ण साल. आणि शक्यतो मी आहे ना, हे साल पाण्यानं वगैरे धुवत वगैरे काहीच नाही, ते सरळ टाकून देते. ह्याच्यापेक्षा जास्त किती तुम्ही त्याच्यातला पल्प काढणार आहे. किंवा कोळीसुद्धा आहे ना, कोळीचंसुद्धा जास्त काही काढत बसत नाही, सरळ मुलांना खायला देऊन टाकते. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो आपल्या पोटातच जातो आहे ना. पण ही अगदी सोपी पद्धत आहे. पसारासुद्धा होत नाही आणि एक असं म्हणजे आंबरस पिळून वगैरे केलेला असला ना, की तो जरा खायलासुद्धा थोडंसं चांगलं वाटत नाही. तर ह्या पद्धतीने मी आहे ना, सगळ्या आंब्यांच्या सालींचं काढून घेते. आता कोळीचं बघा, जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही हे असं चमच्याने काढून घ्या. माझ्या इथं घरी खायलासुद्धा मुलं नव्हती, म्हणून मी असं काढले. नाही तर शक्यतो मुलांना खायला देऊन टाकायचं, कारण कोळीचा जो पल्प असतो ना लागलेला, तो थोडासा आंबट असण्याची शक्यता असते. म्हणून मी शक्यतो कोळीचा पल्प काय काढण्याच्या भानगडीत पडत नाही, सरळ मुलांना खायला देऊन टाकायचं. आता सगळे अशा पद्धतीने मी आंब्याचा पल्प काढून मिक्सरला फिरून घेते. पहा, आता मस्तपैकी हा आपला मँगो पल्प बनून रेडी झालेला आहे. मी याच्यात आत्ता फिरवताना काहीच टाकलेलं नव्हतं. हा संपूर्ण आपला मँगो पल्पच आहे, त्यामुळे तो एकदम असा थिक आहे. आता तुम्हाला काय जे काही इन्ग्रेडियंट घालायचे ते आत्ता घालायचे. मी आता इथं 1 कप दूध घातलेले आहे. जवळजवळ 1 डझन आंब्यांसाठी मी फक्त 2 कप दूध वापरलं होतं. हे अर्ध्या आंब्यांचा मँगो पल्प आहे. आणि त्याच्यामध्ये साखरसुद्धा, हे खूप गोड आंबे होते. हापूस आंबा तसा गोडच असतो. मग साखरसुद्धा मी बेताचीच घातली आणि संपूर्ण सगळं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अगदी 2 मिनटात आपला हा आमरस बनवून रेडी होतो. त्याला अजिबात वेळ लागत नाही. पहा, जास्त पातळसुद्धा आंबरस खाण्यात काहीच अर्थ नाही. काही लोकं दूधसुद्धा टाकत नाही, पण तेवढा थिकसुद्धा माझ्या इथं आवडत नाही, म्हणून मी याच्यात दुधाचा वापर करत असते. ठीक आहे, आता मी बाजूला भांड्यात काढून ठेवते. आता दुसऱ्या प्रकारे करताना काय करते, हे असे साल जे आहेत ना, त्या सालांना असं चिरा देऊन घेते आणि ते एका बाऊलमध्ये काढून घेते. आता माझ्या एकाच मुलाला फक्त असा आंबरस लागत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी हा सेपरेट करावाच लागतो. ठीक आहे, यालासुद्धा वेळ लागत नाही आहे, पण मिक्सरने कसं एकदम पटकन होऊन जातं आणि ह्याने थोडासा वेळ लागतो. पण खरं सांगते, चवीला हा एकदम भन्नाट लागतो, कारण याच्यामध्ये भरपूर साऱ्या आंब्याचे चंक्स असतात. मी याच्यात कोळीचा अजिबात घेत नाही, सगळे सालांचं घेते. अगदी थोडीशी साखर टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मी अगदी अर्धा चमचा म्हटलं तरी साखर टाकली आणि सरळ विस्क घ्यायचे, असे विस्कर, आणि त्याने तुम्ही त्या फोडी आहेत ना स्मॅश करून घ्यायच्या आहेत. मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही. मध्ये मध्ये याचे चंक्स येतात ना, ते भन्नाट लागून जातात. याला वेळ लागतो, पण हा आंबरस खरंच छान असतो. आता दूधसुद्धा पहा, मी खूप कमी क्वांटिटीत घातलेलं आहे. आता हे एका माणसासाठीच आहे, त्यामुळे त्याच्यात मी अगदी 2-3 चमचेच दूध घातलेले आहे. किंवा तुम्हाला जास्त थिकनेस नसेल आवडत तर तुम्ही दूध ओतून घेऊ शकता. आता मी त्याला सर्व करून घेते. आता दोन्ही आंबरस आपले रेडी झालेले आहे. सगळ्यात शेवटी पहा, आंबरसामध्ये भरपूर साऱ्या चंक्स आहेत. आता याच्यात सगळ्यात शेवटी वेलची आणि केशर काड्या घालून घेते मी. त्याच्यात वेलची त्याला आवडत नाही, म्हणून फक्त केशर टाकून घेतलेले आहे. आता जेवण वाढताना त्याच्यामध्ये तुम्ही साजूक तुपाची धार टाकायची, म्हणजे तुम्हाला आंबरस अजिबात बाधत नाही, काहीही त्रास होत नाही.
तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. एकदम सोप्या पद्धतीने काहीही पसारा न होता हा आमरस बनतो. आवडली रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.